2026 मध्ये महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी. आणि ई.एल.सी.टी. देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक व्हिडिओ सीरीज आपण सुरू केली आहे आणि या सीरीजमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी या सेक्शनमधील सर्व महत्त्वाच्या टॉपिकवरील एम.सी.क्यू डिस्कस करत आहोत. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण बी.एड सी.ई.टीमध्ये कायम विचारल्या जाणाऱ्या एम.सी.क्यूचं आन्सर्स पाहणार आहोत. सोबत हे एम.सी.क्यू तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये कसे सॉल्व करू शकता या सुद्धा ट्रिक्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी. आणि ई.एल.सी.टीसाठी असणारा जो 30 दिवसांचा क्रॅश कोर्स आहे हा 23 फेब्रुवारीपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एम.सी.क्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केला जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ॲडमिशनमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅचमध्ये केलं जाईल. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी.एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. If CPI is DMK, then which of the following would BJP? आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन ए इज GCH, ऑप्शन बी CGR, ऑप्शन सी CRG आणि ऑप्शन डी CSF. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत CPI ला DMK असे लिहिले जाते, तर BJP ला त्या भाषेत कसे लिहिले जाईल? तर विद्यार्थी मित्रांनो, कोडिंग डिकोडिंग मध्ये तुम्हाला एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये एक शब्द तुम्हाला कोड करून दिलेला असतो, सांकेतिक भाषेमध्ये तो लिहिलेला असतो आणि तुम्हाला तो कोड क्रॅक करायचा असतो. मित्रांनो, या प्रश्नाचं आपण सोल्युशन पाहूयात. आपल्याला दिलं आहे CPI, DMK आणि BJP. तर CPI आणि DMK यामधलं जे असणारं रिलेशन आहे ते आपण पहिले आयडेंटिफाय करू. यातला संबंध जो असणार आहे तो आपल्याला पहिले पाहावा लागेल आणि तेच रिलेशन आपल्याला BJP या वर्डसाठी यूज करावं लागेल. तर आपण सुरुवात करूया सी पासून. आपल्याला माहिती आहे अल्फाबेटिकल सिरीज मध्ये सी जो आहे तो 3 नंबरला सिच्युएटेड आहे. 3 याची पोझिशन आहे. पी ची जी पोझिशन आहे ती 16 आहे. आय ची जी पोझिशन आहे ती 9 आहे. डी 4 नंबरला असेल. एम जो आहे तो 13 म्हणजे 13 नंबरला असून के जो आहे 11 नंबरला आहे. तर आपल्याला या रेस्पेक्टिव्ह पोझिशन मध्ये कुठलं रिलेशन दिसतंय ते पहिले आयडेंटिफाय करावं लागेल. तर सी आणि डी मधलं रिलेशन, पी आणि एम मधलं रिलेशन आणि आय आणि के मधलं रिलेशन. तर इथे तुम्ही पाहू शकता सी 3rd नंबरला आहे, डी 4th नंबरला आहे. याच्यामध्ये असणार रिलेशन हे +1 आहे, म्हणजे 3 + 1 4 होतो आणि त्यामुळे सी ऐवजी इथे डी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पी आणि एम च्या बाबतीत जर पाहिलं तर 16 आणि 13 म्हणजे इथे -3 जर आपण केले पी च्या पोझिशन मधून तर आपल्याला एम हा अल्फाबेट मिळतो. नंतर पुढचा जो अल्फाबेट आहे तो आहे आय, विच इज ॲट 9th पोझिशन, आणि के की जो 11 पोझिशनला आहे. तर यांच्यामध्ये जे असणारं रिलेशन आहे ते +2 किंवा +2 चं रिलेशन आहे. सिमिलर रिलेशन तुम्हाला बीजेपी या वर्ड मध्ये पण यूज करायचंय. त्यासाठी आपण बीजेपी ची जी पोझिशन आहे ती लिहून घेऊयात. बी 2 नंबरला आहे, जे 10 नंबरला आहे, पी जो आहे तो 16 म्हणजे 16 नंबरला आहे. इथे आपण पाहू शकतो पहिल्या अल्फाबेट मध्ये +1 करून त्या पोझिशन नुसार पुढचा अल्फाबेट आपण लिहिलेला आहे. तसंच आपण बी च्या बाबतीत पण करणार. 2 + 1 करणार. 2 + 1 आपण केला तर आपल्याला 3 मिळतो आणि 3rd पोझिशनला असणार अल्फाबेट जो आहे तो आहे सी. त्यानंतर जे च्या बाबतीत आपण इथे जे पी च्या बाबतीत केलंय तेच करूयात. -3. तर 7 नंबरचा जो अल्फाबेट असेल विच इज जी आपल्याला मिळेल. पी च्या बाबतीत जर आपण पाहिलं तर पी च्या बाबतीत आपल्याला +2 करावा लागणार आहे. तर 16 + 2 18 होतो आणि 18 नंबरला आर हा अल्फाबेट सिरीज मध्ये आहे. त्यानुसार तुम्हाला आन्सर मिळालेला आहे CGR. तर आपण ऑप्शन मध्ये पाहूयात CGR कुठल्या नंबरला आहे. तर CGR जो आहे तो बी हा ऑप्शन आहे. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते ब किंवा बी CGR हे असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या स्वरूपामध्ये याचे सोल्युशन असतात. फक्त तुम्हाला थोडंसं लॉजिक इथे यूज करायचं असतं. तर चला मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. In a code language, 157 means mother always lovable, 619 means always happy future, and 952 means mother very happy. What does the word future stands for in the same language? तर इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन ए आहे 9, ऑप्शन बी आहे 6, त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे 1 आणि ऑप्शन डी आहे ठरवता येत नाही, विच इज कॅनॉट बी डिटरमाइंड. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे काय दिलं आपल्याला, एका सांकेतिक भाषेमध्ये 157 चा अर्थ मदर ऑलवेज लवेबल हा होतो. त्यानंतर 619 चा अर्थ ऑलवेज हॅपी फ्युचर असा होतो आणि 952 चा अर्थ मदर व्हेरी हॅपी असा होतो.
तर आपल्याला हा कोड जो आहे तो अनालाइज करायचा आहे, कोड पाहायचा आहे, कोड सॉल्व्ह करायचा आहे आणि त्या भाषेमध्ये भविष्य किंवा इथे फ्युचर वर्ड असायला हवा. फ्युचर या वर्डसाठी कुठलं डिजिट तुम्ही यूज करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो कोड आहे तो समोरासमोर लिहून घेऊयात. आपण सुरुवातीला लिहिलंय 157 विच इज मीन्स मदर ऑलवेज लवेबल, याचा अर्थ आपण लिहिलाय. त्याच्यानंतर 619 क्वेश्चन मध्ये दिलाय आपल्याला ऑलवेज हॅपी फ्युचर. त्याच्यानंतर 952 साठी दिलंय मदर व्हेरी हॅपी. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला कोडमध्ये कॉमन दिसत आहेत ते आयडेंटिफाय करायला हवं. तर इथे आपण जर पाहिलं तर 1 आणि 1 म्हणजे 1 ह्या दोन्ही कोडमध्ये कॉमन आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर पहिल्या कोडमध्ये 5 आहे आणि तिसऱ्या कोडमध्ये परत तुम्हाला 5 आहे. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं दुसऱ्या आणि तिसऱ्या कोडमध्ये इथे तुम्हाला 9 कॉमन दिसतोय. ठीक आहे, आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने मार्किंग करून घेऊयात. तर ज्यावेळेस तुम्ही असं कॉमन आयडेंटिफाय कराल, आता फर्स्ट जे रिलेशन तुम्हाला दिलंय, इथे सेकंड रिलेशन दिलंय आणि इथे थर्ड रिलेशन दिलंय. फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुम्हाला 1 हा डिजिट कॉमन दिसतोय. तर इकडे तुम्ही पहा फर्स्ट आणि सेकंड सेंटेन्स मध्ये कुठला वर्ड तुम्हाला कॉमन दिसेल. तर मदर ऑलवेज लवेबल आणि ऑलवेज हॅपी फ्युचर या दोन्ही याच्यामध्ये ऑलवेज जो वर्ड आहे तो आपल्याला कॉमन दिसतोय. म्हणजे याच्यावरनं आपण असं म्हणू शकतो कोड 1 आणि कोड 2 वरनं की ऑलवेज या वर्डसाठी 1 हा डिजिट यूज केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं फर्स्ट आणि थर्ड वरनं आपण काय म्हणू शकतो, इथे 5 हा डिजिट कॉमन आहे. तर मग आपण इथे तेच करणार, फर्स्ट सेकंड थर्ड याच्यामध्ये फर्स्ट आणि थर्ड मध्ये कुठला कॉमन वर्ड आहे तो आपण शोधू शकतो. तर इथे आपल्याला दिसतंय मदर हा वर्ड दोन्ही सेंटेन्स मध्ये कॉमन आहे. ज्या अर्थी तुम्हाला कोडमध्ये 5 दोन ठिकाणी दिलेला आहे त्या अर्थी मदर या वर्डसाठी 5 हा डिजिट यूज केलेला असणार. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 2 आयडेंटिफाय केले. आपल्याला अजून काही कॉमन दिसतंय का? तर हो, आपल्याला 2 आणि 3 मध्ये 9 हा कॉमन दिसतोय. तर सेकंड आणि थर्ड सेंटेन्स मध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतंय? तुम्हाला दिसतंय हॅपी विच इज कॉमन वर्ड फॉर दीज 2 सेंटेन्स. ठीक आहे, तर त्याच्यावरून आता तुम्ही काय आयडेंटिफाय केलं की इथे कॉमन वर्ड आयडेंटिफाय केले. त्यानंतर तुम्ही इकडे डिजिट मध्ये कुठले कॉमन डिजिट आहेत ते आयडेंटिफाय केले. आता उरलेले डिजिट असतील 7 जो आहे तो अल्टिमेटली लवेबल साठी असणार आहे. त्याच्यानंतर 6 जो आहे तो फ्युचर साठी असणार आहे आणि राहिला 2 तो व्हेरी साठी असणार आहे. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? आपल्याला फ्युचर या वर्ड साठी कुठलं डिजिट वापरलं असू शकतं हे विचारलं होतं. तर फ्युचर साठी आपल्याला दिसतंय फ्युचर साठी आपण 6 हे डिजिट वापरू शकतो. त्यावरून आपण म्हणू शकतो की या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन बी विच इज 6 हे असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. तुम्हाला कॉमन वर्ड कॉमन डिजिट आयडेंटिफाय करायचे, त्यानंतर जे अनकॉमन आहेत त्याच्यावरून तुम्ही त्याचं आन्सर आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. In a certain code language, growth is written as HQPVUG. How is problem written in that code language? जर growth हा HQPVUG असे लिहिले जाते तर प्रॉब्लेमला त्या भाषेत कसे लिहिले जाईल? आपल्याला इथे 4 ऑप्शन्स दिलेत. OQPA MDNR, त्याच्यानंतर QQNC MDNR, QQPA KDNR आणि QQPA MDNR. तर आपल्याला आता आयडेंटिफाय करावं लागेल की कोड आणि त्याचं जे ओरिजिनल वर्ड आहे त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे. म्हणजे ग्रोथ आणि HQPVUG या 2 वर्ड मधलं पहिलं तुम्हाला रिलेशन आयडेंटिफाय करावं लागेल. त्यानंतर प्रॉब्लेम तुम्ही कसं लिहिणार हे ठरवावं लागेल. तर आपण पाहू शकतो इथे ग्रोथ आणि HQPVUG हे 2 आपण लिहून घेतलेत. त्याच्यानंतर त्यांच्या पोझिशन्स आपण असाइन करूयात. G 7th पोझिशनला आहे, R 18th पोझिशनला आहे, O 15th पोझिशनला आहे, W 23 पोझिशनला आहे. त्याच्यानंतर T जो आहे तो 20 पोझिशनला आणि H 8th पोझिशनला आहे. इकडे जर आपण पाहिलं तर H 8th पोझिशन, Q 17 पोझिशन, P जो आहे तो 16 पोझिशनला असणार आहे, V 22 पोझिशन, U जो आहे तो 21 आणि G जो आहे तो 7th पोझिशनला आहे. तर आपण आता या दोन्ही वर्ड मध्ये असणारं रिलेशन पाहूयात. इथे जर पहिला आपण अल्फाबेट किंवा पहिलं अक्षर जर पाहिलं तर G आहे, इकडे पहिलं अक्षर H आहे. त्यांची पोझिशन आपल्याला चेंज झाली दिसते. 7 आणि 8 मध्ये काय रिलेशन लागू शकतं? मग
7 कडनं 8 कडे जाताना तुम्हाला +1 करावं लागेल, तेव्हा तुम्हाला 7 पासून 8 मिळेल. आता आर आणि क्यूच्या बाबतीत जर आपण रिलेशन आयडेंटिफाय केलं तर 18-17 ही पोझिशन चेंज झाली, म्हणजे इथे तुम्हाला -1 करावं लागेल. त्यानंतर ओ सोबत तुम्ही पी ला कम्पेअर करणार, ओ 15 आहे, पी 16 आहे, म्हणजे इथे +1 करावं लागेल. डब्ल्यू आणि त्याच्या पुढचा जो वर्ड असेल किंवा पुढचं जो अक्षर असेल व्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे 23 दिसतंय, 23 आणि इथे 22 दिसतंय, म्हणजेच इथे तुम्हाला -1 करावं लागेल. टी आणि पुढचा जो अल्फाबेट आहे यू, त्याच्यामध्ये तुम्हाला 20-21 म्हणजे इथे +1चं रिलेशन आहे. एच आणि जी च्या बाबतीत तुम्ही पाहू शकता 8-7, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 8-1 कराल त्यावेळेस तुम्हाला 7 म्हणजेच तुम्हाला जी मिळेल. तर हे जे रिलेशन आहे +1, -1, +1, -1, +1, -1, सेम रिलेशन तुम्हाला प्रॉब्लेम्स या वर्ड मध्ये यूज करावं लागेल. तर प्रॉब्लेमसाठी आपण जर त्यांच्या पोझिशन असाइन केल्या, पी 16 पोझिशनला आहे, आर 18 पोझिशनला आहे, ओ 15 पोझिशनला आहे, बी हा सेकंड पोझिशनला असेल, त्याच्यानंतर एल हा 12th पोझिशनला आहे, ई 5th पोझिशन, एम 13 पोझिशन आणि एस हा 19 पोझिशनला आहे. तर तुम्हाला सुरुवातीला मग काय करायचंय, पी मध्ये तुम्हाला +1 करावं लागेल, ओ मध्ये आर मध्ये -1, ओ मध्ये +1, इथे परत -1, +1, -1, +1 आणि -1. तर 16 + 1 तुम्हाला मिळेल 17. त्याच्यानंतर 18 - 1 तुम्हाला परत 17 मिळेल. त्याच्यानंतर ओ जो आहे तो 15 नंबरला आहे, 15 + 1 तुम्हाला 16 मिळेल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर क्यू जो आहे तो 17 नंबरला आहे, परत दुसरा क्यू आपण लिहिणार. 16 नंबरला असणारा जो अल्फाबेट आहे तो पी आहे. त्यानंतर पुढे बी -1 आहे, म्हणजे 2 - 1 आहे, म्हणजे तुम्हाला इथे 1 नंबरला असणारा ए लिहावा लागेल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पुढे जाल, एल कडे जाल, 12 + 1 म्हणजे इथे 13 आहे, 13 नंबरला एम हा अल्फाबेट येतो. त्याच्यानंतर ई च्या बाबतीत जर आपण पाहिलं, ई 5th नंबरला आहे, 5th which is 5 - 1 will be 4 आणि 4th नंबरला डी हा अल्फाबेट आहे. त्यानंतर पुढे गेलात तर तुम्हाला M13 दिसेल, तुम्हाला तिथे +1 करावं लागेल, म्हणजे 14 नंबरचा अल्फाबेट घ्यावा लागेल विच इज एन, आणि S-1 म्हणजेच तुम्हाला 19 - 1 18 नंबरचा अल्फाबेट घ्यावा लागेल विच इज आर. तर QQPAMDNR हा जो वर्ड आहे तो तुम्ही ऑप्शन्स मध्ये शोधावा लागेल. तर QQPAMDNR विच इज 4th ऑप्शन और ऑप्शन डी इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, सिम्पली ग्रोथ आणि HQPVUG हे आपलं रिलेशन ऑलरेडी दिलं होतं, त्यांच्यामध्ये असणारा जो संबंध आहे त्याच्यामधलं जे असणारं रिलेशन आहे ते आपण आयडेंटिफाय केलं आणि सेम रिलेशन आपण प्रॉब्लेम्स या वर्डला अप्लाय करून ऑप्शन इथे शोधून काढला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे, इफ डेमोक्रॅटिक इज रिटन ॲज EDMORCATCI, हाऊ कंटिन्युअस विल बी रिटन इन द सेम लँग्वेज. इथे तुम्हाला दिलंय, जर डेमोक्रॅटिक वर्डला तुम्ही EDMORCATCI असं लिहिलं तर कंटिन्युअस या वर्डला तुम्ही कसं लिहाल हे तुम्हाला इथे विचारलं आहे. तर आपण पाहूयात, आपण डेमोक्रॅटिक, त्याच्यानंतर EDMORCATCI आणि कंटिन्युअस हे वर्ड पहिले लिहून घेऊयात. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता DEMOCRATIC म्हणजेच डेमोक्रॅटिक. तर इथे आपल्याला डोळ्यांना दिसतंय की डी जो आहे तो इथे आला आहे, ई इथे आला आहे, म्हणजे सेकंड नंबरचा जो अल्फाबेट आहे तो फर्स्ट नंबरला इथे घेतलाय आणि इथे फर्स्ट नंबरचा अल्फाबेट सेकंड नंबरला टाकलाय. त्याच्यानंतर एम ॲज इट इज आहे, ओ ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की सी आणि आर यांना एक्सचेंज करण्यात आलंय, यांची पोझिशन एक्सचेंज करण्यात आली आहे. त्याच्यानंतर ए जो आहे तो ॲज इट इज, टी ॲज इट इज घेतलाय आणि शेवटचे जे 2 अल्फाबेट आहेत त्यांना परत एक्सचेंज केलेलं आहे. आपण यांना नंबर्स देऊयात, सिरियल वाईज नंबर देऊयात, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही फर्स्ट, सेकंड, 5th, 6th आणि 9th आणि 10th जो अल्फाबेट आहे त्यांच्या फक्त पोझिशन एक्सचेंज करण्यात आलेल्या आहेत. बाकी ज्या पोझिशन आहेत, MO असेल, AT असेल, त्या ॲज इट इज घेतलेल्या आहे. तर सेम लॉजिक आपण इथे वापरू शकतो. या पोझिशन एक्सचेंज करा, या ॲज इट इज घ्या, परत या पोझिशन एक्सचेंज करा, या ॲज इट इज घ्या आणि शेवटच्या या 2 पोझिशन एक्सचेंज करा. तर मग काय असेल, इथे O येईल, इथे C येईल, इथे N ॲज इट इज, इथे T, इथे N येईल, त्याच्यानंतर इथे I, इथे तुम्ही U लिहिणार,
इथे ओ लिहिणार, इथे एस आणि शेवटी इथे यू लिहिणार. तर मग OCNTNIUOSU हा जो वर्ड आहे तुम्हाला ऑप्शन्स मध्ये आयडेंटिफाय करावा लागेल. सी मध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क किंवा ऑप्शन सी OCNTNIUOSU हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपण काय केलं मित्रांनो, इथे फक्त आपण त्याच्या पोझिशन कशा एक्सचेंज झाल्या ते आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यानुसार आपल्याला जो दिलेला वर्ड होता कंटिन्युअस तो आपण त्या सांकेतिक भाषेमध्ये किंवा त्या कोड लँग्वेजमध्ये कोड केलेला आहे. ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न दिलाय इफ कोड फॉर ट्रेंड इज इक्वल टू 20, 18, 51, 44 देन कोड फॉर स्मार्ट क्वेश्चन मार्क. जर ट्रेंड बरोबर 20, 18, 51, 44 तर स्मार्ट बरोबर किती? तर मित्रांनो आपण इथे पाहू शकतो की इथे नंबरशी आपल्याला वर्डचं रिलेशन दिलेलं आहे. तर आपण हे वर्ड जर लिहून घेतले, ट्रेंड लिहून घेतला आणि त्याचे पुढचे नंबर्स लिहून घेतले तर आपण पाहू शकतो की अल्फाबेटिकल सिरीज मध्ये टी जो आहे तो 20 नंबरला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आर जो आहे तो 18 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. ई ची जी पोझिशन आहे ती 5th आहे, एन हा 14th पोझिशनला आणि डी 4 पोझिशनला आहे. म्हणजे इथे चेंजेस काहीच नाहीये. इथे ऍज इट इज त्यांचे अल्फाबेटिकल सिरीज मधले फक्त नंबर इथे मेन्शन केले आहे. तर स्मार्टच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एस हा 19 नंबरला म्हणजे 19 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे, एम हा 13 नंबरला आहे, त्याच्यानंतर ए हा 1 नंबरला आहे, आर हा 18 नंबरला आणि राहिला टी हा 20 म्हणजेच 20 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. आपण स्मार्ट या वर्ड मधील जे अल्फाबेट्स आहेत त्यांच्या पोझिशन्स आपण फक्त इथे लिहून घेतल्यात. आपल्याला एक वर्ड मिळालाय, आपल्याला एक नंबर मिळालाय की जो 19, 13, 11, 82, 0 हा मिळालाय. तर आपण ऑप्शन मध्ये पाहूयात 19, 13, 11, 820 हा जो नंबर आहे तो ऑप्शन डी किंवा ड या ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 19, 13, 11, 820. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इथे आपण फक्त काय केलंय, आपण फक्त पोझिशन त्याच्या लिहिल्यात आणि आपल्याला सरळ सरळ दिसलं की अल्फाबेटिकल सिरीज मधल्या पोझिशन त्या अल्फाबेटच्या इथे फक्त दिलेल्या आहेत आणि तेच लॉजिक आपण स्मार्ट या वर्ड बाबतीत यूज केलंय. मित्रांनो पहिला प्रश्न आहे इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज रमेश इज रिटन ॲज HSEMAR देन हाऊ विल क्रिएट विल बी रिटन इन दिस लँग्वेज. तर मित्रांनो कोडिंग डिकोडिंग मध्ये किंवा सांकेतिक भाषेच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विशिष्ट नियम वापरून एखादा आपला रोजच्या वापरातला जो शब्द आहे तो दुसऱ्या सांकेतिक भाषेमध्ये त्या नियमानुसार लिहिलेला असतो आणि आपल्याला ते नियम कुठले वापरलेले असावे हे शोधून आपल्याला एक शब्द दिला जातो आणि त्या नवीन शब्दाला आपण त्या भाषेनुसार लिहायचं असतं. तर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत रमेशला HSEMAR असे लिहिले जाते, तर क्रिएटला त्या भाषेत कसे लिहिले जाईल? आपल्याला ऑप्शन्स इथे दिले आहेत TEACRE, EA, ETAECR, ETAERC, ETACRE. चला मग मित्रांनो पाहूया याचा आन्सर काय असेल. तर आपण इथे पाहू शकतो रमेश हा वर्ड असा लिहिलेला आहे 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 जे लेटर्स आहेत त्या रमेश या वर्ड मध्ये आहे. आणि जर आपण कोड लँग्वेज मध्ये लिहिलेला वर्ड जर पाहिला रमेश तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की ते सुरुवातीलाच एच लिहिलं आहे, म्हणजे शेवटचा रमेश मधला जो लेटर आहे जे अक्षर आहे ते सुरुवातीला लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर एस लिहिलं आहे. अशा पद्धतीने हा उलट्या स्वरूपामध्ये शब्द इथे लिहिण्यात आलेला आहे, म्हणजे रिव्हर्स ऑर्डर इथे दिलेली आहे. तर आपण हाच नियम जर इथे वापरला, सुरुवातीचा शब्द पहिले लिहिला, त्याच्यानंतरचा दुसरा, त्याच्यानंतर 3 नंबरला, हे जर लॉजिक आपण इथे वापरलं तर आपण क्रिएट हा शब्द पण त्या कोड लँग्वेज मध्ये लिहू शकतो. तर आपण पहिले याला नंबर्स देऊन घेऊयात आणि आता सुरुवात करूयात. तर सुरुवातीला इथे ई येणार आहे कारण शेवटचा अक्षर इथे 1 नंबरला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे असणारे टी, त्याच्यानंतर असणारे ए, त्यानंतर येईल ई, नंतर असेल आर आणि शेवटी असेल सी. तर ETAERC हा ऑप्शन आपल्याला कुठे दिसतोय का ते पाहूयात. ETAERC ऑप्शन सी इथे दिलेला आहे, तो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
तर मित्रांनो, आपण फक्त काय केलंय, आपण रमेश हा वर्ड, ओरिजिनल रमेश वर्ड आणि सांकेतिक भाषेत लिहिला जाणारा वर्ड तो फक्त कम्पेअर केला. आपण त्या शब्दांची, त्या अक्षरांची मांडणी तिथे पाहिली आणि त्या मांडणीनुसार क्रिएट या शब्दाला तो नियम वापरून तो शब्द त्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिला आणि आपल्याला योग्य उत्तर मिळालं. तर ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज ग्रेट इज रिटन ॲज ग्रेटा, देन हाऊ विल फाईट विल बी रिटन इन दॅट कोड. ऑप्शन दिलेत आपल्याला FIGTH, FGITH, FGHT, FITGH. एका विशिष्ट कोड भाषेत ग्रेटला ग्रेटा असे लिहिले जाते, तर फाईटला त्या कोडमध्ये कसे लिहिले जाईल. तर मित्रांनो, आपण पाहूया की याच्यामध्ये कुठले नियम वापरले गेलेले आहेत. तर आपण ग्रेटा लिहिलं, ग्रेटाला आपण नंबर्स देऊयात अक्षरांना 1 2 3 4 5. आता आपण इथे पाहू शकतो, इथे जी जो आहे तो ॲज इट इज 1 नंबरचा इथे आहे, त्याच्यानंतर आर आहे, नंतर ई 3 नंबर इथे घेतलेला आहे, टी जो आहे तो 5 नंबर 4 नंबरच्या ठिकाणी घेतलाय आणि ए 5 नंबरला शिफ्ट केलाय. म्हणजे फक्त या 2 अक्षरांच्या जागा इंटरचेंज इथे करण्यात आलेला आहे. तर आपण इथे पण हा पण 5 अक्षरी शब्द आहे, 1 2 3 4 5. तर हा पण लिहिताना सेम त्याच फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. पहिले एक अक्षर लिहिलं, त्याच्यानंतर दुसरं जे अक्षर आहे ते लिहिलं 2 नंबरचं, नंतर 3 नंबरचं अक्षर आपल्याला लिहायचंय जी, 5 नंबरचं अक्षर आपल्याला लिहावं लागेल ते म्हणजे टी. तर इथे 5 नंबरचं अक्षर आपण लिहिलं आणि शेवटी 4 नंबरचं म्हणजे एच हे अक्षर लिहिलं. म्हणजे आपण शेवटच्या 2 अक्षरांच्या ज्या जागा आहेत त्या फक्त इंटरचेंज केलेल्या आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते FIGTH हे असणार आहे. तर आपण इथे पाहू शकतो ऑप्शन ए जो आहे त्याच्यामध्ये FIGTH हा वर्ड इथे दिलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते FIGTH हे असणार आहे. ठीक आहे, तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज माइट इज रिटन ॲज GHMTI, देन हाऊ विल अर्थ बी रिटन इन दॅट कोड लँग्वेज. जर एका विशिष्ट कोड भाषेत माइटला GHMTI असे लिहिले जाते, तर अर्थला त्या कोडमध्ये कसे लिहिले जाईल. तर आपण पहिले माइट आणि अर्थ आणि GHMTI हे लिहून घेऊयात. तर आपण या दोन्हीमध्ये प्रायमरी पाहू शकतो की जे अक्षर MIGTH हे सगळे अक्षर जे माइट मध्ये आहेत तेच सगळे अक्षर इथे कोडेड लँग्वेज मध्ये पण आहेत. म्हणजेच इथे फक्त या अक्षरांच्या जागा ज्या आहेत त्या एकमेकांशी एक्सचेंज केलेल्या आहेत. त्यासाठी आपण नंबर देऊयात 1 2 3 4 आणि 5. आता M जो आहे तो इथे 1, त्याच्यानंतर I इथे आहे 2, त्याच्यानंतर G इथे ठेवलाय, त्याच्यानंतर H इथे आणि T इथे ठेवलाय. म्हणजे 1 2 3 4 ही जी सिक्वेन्स होती 1 2 3 4 5 ती आता 3 4 1 5 2 अशी करण्यात आलेली आहे. तर सेम हीच गोष्ट आपण अर्थ या वर्ड सोबत पण करू शकतो. आता अर्थला आपण नंबर्स देऊन घेऊयात 1 2 3 4 आणि 5. तर आता आपण पहिले 3 नंबरचं जे अक्षर आहे ते घ्यायचे, ते म्हणजे आर. त्यानंतर आपल्याला 4 नंबरचं अक्षर घ्यायचंय ते म्हणजे टी. पुढे मग 1 नंबरचं ई घेणार आपण, त्यानंतर 5 आणि 2, 5 नंबरला एच आहे आणि 2 नंबरला ए आहे. तर आता RTEHA हा जो वर्ड आहे तो आपल्याला ऑप्शन मध्ये शोधावा लागणार आहे. तर आपण चेक करूयात ऑप्शन्स मध्ये कुठे आहे. ऑप्शन मध्ये ऑप्शन ए जो आहे RTEHA हा इथे योग्य पर्याय असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण आन्सर्स पाहतोय. खूप सोपं आहे. कोडिंग डिकोडिंग फक्त दिसतं अवघड, पण जर तुम्ही ते रिलेशनशिप व्यवस्थित समजून घेतलं, व्यवस्थित तो पॅटर्न समजून घेतला, तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं खूप सोपी जातात. तर पुढे आहे नेक्स्ट क्वेश्चन. इफ इन a certain code language fresh is written as EQDRG, then how will blend be written in that code. जर एका विशिष्ट कोड भाषेत फ्रेशला EQDRG असे लिहिले जाते,
तर ब्लेंडला त्या कोड भाषेमध्ये कसे लिहिले जाईल हे आपल्याला विचारलंय. तर इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत AKDMC, AKDCM, AKMDC आणि AKCMD. तर आपण पाहूयात. आता इथे आपण पाहतोय फ्रेश आणि EQDRG. तर आपल्याला इथे स्पष्ट दिसतंय की इथले जे वर्ड्स, इथले जे अक्षर आहेत FRESH आणि इकडे जर पाहिलं तर EQDRG, तर या अक्षरांमध्ये बरेचसे काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. पहिले जे प्रश्न पाहिले आपण त्याच्यामध्ये फक्त त्यांच्या जागांमध्ये एक्सचेंज करण्यात आले होते, पण याच्यामध्ये फक्त जागा नाही तर अक्षर सुद्धा इथे चेंज करण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपण इथे जी इंग्रजी वर्णमाला आहे, इंग्लिश अल्फाबेट्स आहेत, त्यांच्या पोझिशन इथे कन्सिडर करणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण या प्रत्येक अक्षरांच्या इंग्रजी अल्फाबेट मधील किंवा इंग्रजी वर्णमालेमधील ज्या पोझिशन आहेत, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्येही बोललो होतो, त्या पोझिशन इथे लिहून घेऊयात. तर F जो आहे तो 6th पोझिशनला आहे, त्याच्यानंतर R हा 18 पोझिशनला आहे, नंतर E 5th पोझिशन म्हणजे 5व्या पोझिशनला असतो, S हा 19 पोझिशनला आणि H हा 8th पोझिशनला इंग्लिश अल्फाबेटमध्ये आहे. त्यानंतर आपण पुढे जर पाहिलं E आपल्याला माहिती होतं 5th पोझिशनला आहे, Q हा 17 म्हणजे 17व्या पोझिशनला, D 4th पोझिशनला, R 18व्या पोझिशनला आणि G 7व्या पोझिशनला आहे. तर आपण या ज्या पोझिशन आहेत त्यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का ते आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. तर F जो आहे तो 6th नंबरला आहे, त्याच्यानंतर इथे E 5th नंबरला आहे. तर आपण 6 आणि 5 मध्ये काही रिलेशन लागू शकतं का आपलं? तर हो, 6 - 1 जर केलं आपण तर 5 होऊ शकतं. त्यानंतर इथे आपण पुढचं जर पाहिलं 18 आणि 17, 18 आणि 17, याच्यामध्ये परत आपण -1 जर केलं तर 17 असा आन्सर येतं. म्हणजे 18 पोझिशनचं जे अल्फाबेट आहे त्याच्यामधून मागची एक पोझिशन जर आपण घेतली तर आपल्याला कोडेड लँग्वेज मधलं 17 नंबरचं अल्फाबेट मिळतंय. म्हणजे R ची रिप्लेसमेंट आपल्याला Q मिळते. त्यानंतर E च्या बाबतीत जर आपण पाहिलं तसंच तर E मधून -1 केला, 5th पोझिशन मधून 1 वजा केला तर आपला 4th पोझिशन मिळते की जी D या अल्फाबेटची आहे. सेम आपण जर S च्या बाबतीत पाहिलं तर S हा 19 नंबरला म्हणजे 19 नंबरला आहे, -1 म्हणजे 18 आणि 18व्या पोझिशनला R अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. त्याच्यानंतर राहिलं H च्या बाबतीत पण तेच करण्यात आलं आहे, -1 करून इथे 7th नंबरचं जे लेटर आहे ते इथे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. तर हेच लॉजिक किंवा हेच रिलेशन आपण ब्लेंड या शब्दामध्ये पण यूज करू शकतो. आता यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या आपण पहिले लिहून घेऊयात. B 2nd पोझिशनला आहे, L हा 12th पोझिशनला आहे, E 5th पोझिशनला, N 14th पोझिशनला आणि D 4th पोझिशनला आहे. आता आपण ज्यावेळेस याचा कोडेड वर्ड लिहू त्यावेळेस आपल्याला प्रत्येक पोझिशन मधून -1 करावं लागेल आहे, -1 करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोडेड वर्ड मिळणार आहे. आता B जो 2nd पोझिशनला आहे, -1 जर केला आपण तर A हा अल्फाबेट तिथे येईल. त्याच्यानंतर 12 नंबरला जो L आहे, 12 मध्ये -1 केल्यानंतर 11 नंबर आपल्याला इथे येईल. तसंच आपण 5 मध्ये -1 केल्यानंतर 4, त्याच्यानंतर 13 आणि त्याच्यानंतर 3 असे नंबर्स किंवा अशा पोझिशन्स आपल्याला मिळतात. तर पहिल्या नंबरला A आपल्याला माहित आहे, 11th नंबरला K हे अल्फाबेट आहे, 4th नंबरला D हे अल्फाबेट असून 13 नंबरला म्हणजे 13 नंबरला M हे अल्फाबेट आहे आणि तेच 3 नंबरला C हे अल्फाबेट आहे. म्हणजेच जो कोडेड वर्ड असणार आहे तो हा असणार आहे AKDMC. तर आपण आता ऑप्शन्स मध्ये पाहूयात AKDMC कुठे दिले आहे. तर ऑप्शन A जो आहे AKDMC तो आपल्याला इथे दिसतोय. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन A AKDMC. तर ब्लेंड हा वर्ड त्या कोड लँग्वेज मध्ये AKDMC असा लिहिला जाईल. ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज नेम इज रिटन ॲज OYPA, then how will team be coded in that language? जर एका विशिष्ट कोड भाषेत नेमला OYPA असे लिहिले जाते तर टीमला त्या कोडमध्ये कसे लिहिले जाईल. तर आपण
सुरुवातीला ते अक्षर किंवा ते जे नेम्स आहेत ते लिहून घेऊयात. इथे आपण लिहिलंय नेम, त्याचं कोडेड वर्ड लिहिलंय OYPA, त्याच्यानंतर इथं टीम लिहिलंय. आता आपण मागच्या उदाहरणाप्रमाणे याला नंबरिंग करूयात. N 14 नंबरला आहे, A 1 नंबरला आहे, M जो आहे तो 13 नंबरला आहे आणि E हा 5 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. O च्या बाबतीत तो 15 नंबरला आहे, Y 25 म्हणजेच 25 नंबरला, P 16 नंबरला असेल आणि A 1 नंबरला असेल. तर आपण आता याच्यामध्ये एक रिलेशन एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करूयात. N कडून जर O कडे गेलं तर 14 आणि 15 याच्यामध्ये आपला अधिक 1 चा म्हणजे +1 चा फरक आहे हे दिसतंय. त्याच्यानंतर आपण A कडनं Y कडे जर गेलं तर इथे आपल्याला -2 चा फरक दिसेल, कारण A च्या अगोदर -1 म्हटल्यानंतर सर्क्युलर रेफरन्स मध्ये आपल्याला Z येईल आणि Z च्या अगोदरचा Y इथे येईल. त्यानंतर M13 असेल आणि P16 असेल. या केसमध्ये आपण जर पाहिलं तर इथे +3 म्हणजेच 13 अधिक 3 16 होतात आणि इथे E च्या बाबतीत जर पाहिलं आपण तर 5 वजा 4 बरोबर 1 म्हणजेच A इथे येईल. म्हणजे आपण जे रिलेशन इथे शोधलंय ते +1 त्याच्यानंतर -2 त्यानंतर +3 आणि -4 हे रिलेशन आपण इथे शोधलंय आणि तेच रिलेशन आपण टीम या वर्ड मध्ये लावणार आहोत. तर इथे आपण टीमचे जे नंबर्स आहेत म्हणजे टीम ला ज्या पोझिशन्स आहेत अल्फाबेटिकल सिरीज मध्ये त्या इथे लिहूयात. T 20 नंबरला आहे, E 5 नंबरला आहे, A 1 नंबरला आहे आणि M जे लेटर आहे ते 13 नंबरला आहे. तर पहिल्या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, पहिल्या अक्षराला +1 करायचं म्हणजे इथे 21 येईल. दुसऱ्या अक्षराला -2 करायचंय म्हणजे 5 - 2 3 येईल. तिसऱ्या अक्षराला आपल्याला +3 करायचं म्हणजे 1 + 3 इथे आपल्याला 4 लिहावं लागेल आणि जे चौथं अक्षर आहे त्याच्यातून -4 करायचंय म्हणजे आपल्याला इथे 9 लिहावं लागेल. ठीक आहे. तर मग आता 21 नंबरचं जे अल्फाबेट आहे ते U आहे, त्याच्यानंतर 3 नंबरचं अल्फाबेट C आहे, 4 नंबरचं अल्फाबेट D आहे आणि 9 नंबरचं अल्फाबेट हे I आहे. तर याच्यावरून आपण पाहू शकतो की UCDI हा ऑप्शन आपल्याकडे आहे की काय. तर UCDI हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला ऑप्शन A मध्ये दिलेला आहे. UCDI हे याचं योग्य उत्तर आहे. UCDI. ठीक आहे. तर मग आपण अतिशय सोप्या पद्धतीने काढलं. आपण नेम आणि OYPA मधलं एक रिलेशन पाहिलं. आपल्याला +1 -2 +3 चं रिलेशन मिळालं. तेच रिलेशन आपण टीमला अप्लाय केलं आणि UCDI हे आन्सर आपण इथे काढलं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते मेंटल ॲबिलिटी या विषयामधील काही महत्त्वाचे MCQ. अशाच पद्धतीचे MCQ तुम्हाला परीक्षेसाठी पण विचारले जातात आणि अशाच पद्धतीने या परीक्षेची तयारी करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचा 30 दिवसाचा क्रॅश कोर्स हा 23 फेब्रुवारीपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केला जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ॲडमिशनमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅचमध्ये केलं जाईल. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या B.Ed कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा.